अंगदुखीसाठी वारंवार पेन किलर खाण्यापेक्षा हा घरगुती काढा नक्की ट्राय करा। पावसाळ्यामध्ये अंगदुखीचा कॉमन प्रॉब्लेम सगळ्यांना असतो, विशेषतः जेव्हा ढगाळ वातावरण होते तेव्हा ही समस्या सगळ्यांना जास्त जाणवत असते। आयुर्वेदानुसार जेव्हा वात प्रकोप होत असतो किंवा आपल्या शरीरामध्ये काही विशिष्ट घटकांची कमतरता जास्त प्रमाणामध्ये असेल, झोप पूर्ण होत नसेल किंवा आम जास्त निर्माण झाला असेल तर आपल्याला अंगदुखीची समस्या वाढत असते। यासाठी तुम्हाला पुढील 5 पदार्थांचा काढा तयार करायचा आहे। नंबर 1, सुंठ। अर्धा चमचा सुंठ पावडर घ्यायची आहे। सुंठ गुणाने कटू आणि उष्ण आहे, त्यामुळे ती पचनशक्ती देखील सुधारते आणि वातामुळे होणारी सांधेदुखी, अंगदुखी यावरही तात्काळ रिझल्ट देते। नंबर 2, तुळशीची 5 ते 7 पाने घ्यायची आहेत। तुळस ही अँटी इन्फ्लेमेटरी ऍक्शन आहे, रोगप्रतिकार शक्ती वाढवायलाही तुळस मदत करते आणि आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असणारी तुळस ही औषधी गुणधर्माने युक्त आहे। नंबर 3, दालचिनी। दालचिनीचा एक छोटा तुकडा घ्यायचा आहे। दालचिनी ही उष्ण गुणात्मक आहे, त्यामुळे गॅस, अपचन, पोटफुगी या समस्यांवर देखील दालचिनी खूप छान रिझल्ट देते। नंबर 4, काळी मिरीचे 3 ते 4 दाणे वरील घटकामध्ये ऍड करायचे आहे। काळी मिरी हे आपल्या बॉडी डिटॉक्सिफिकेशनचे काम करते। आपल्या शरीरामध्ये जिथे जिथे अपचित द्रव्य आहेत, ज्याला आपण आयुर्वेदानुसार आम असे म्हणू शकतो किंवा मॉडर्न सायन्स नुसार टॉक्झिन्स असे म्हणू शकतो, हे सगळे आम किंवा सगळे टॉक्झिन्स आपल्या शरीराच्या बाहेर टाकण्याचे काम काळी मिरी करत असते, त्यामुळे तुरंत वेदना शमन होत असते। नंबर 5, हळद। सर्वश्रेष्ठ औषधीपैकी एक आहे। शरीरातील सूज, इन्फेक्शन, इन्फ्लमेशन कमी करण्यास हळद मदत करते, त्यामुळे वेदना शमन ही हळदीमुळे होते। वरील सगळे पदार्थ 1 ग्लास पाण्यामध्ये ऍड करायचे आहेत। ते पाणी उकळायचे आहे आणि त्याचा काढा तयार करायचा आहे। 3/4 पाणी शिल्लक राहिल्यानंतर ते पाणी पुन्हा गाळून घ्या आणि तो काढा दिवसातून 1 ते 2 वेळा घ्या। वारंवार असा अंगदुखीचा त्रास होत असेल तर मात्र तिथे अजिबात दुर्लक्ष करू नका। योग्य त्यावेळी योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे। तुम्हालाही असा अंगदुखीचा त्रास होत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला येस नो असे टाईप करू शकता किंवा अजूनही अशा काही इतर विषयांविषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तरी देखील तुम्ही मला कमेंटमध्ये लिहू शकता।